घरात कुछ नहीं चाहिए, आगे जाओ. याला बारक्या तू वर्गणी मागतो का उरलेले जेवण मागतो? चल मागे. याला वर्गणी कशी मागतो तर माझे काय कटकट दारावर? काकी आम्ही वर्गणी मागायला आलोय. कसली वर्गणी? कसली काय? अहो गणपतीची वर्गणी. दरवर्षी कसली ना वर्गणी मागता? अहो काकू गणपती दरवर्षी येतो त्याला आम्ही तरी काय करणार. दात काढायला काय झालं? हे घे. अरे थोबाड काय बताय, घ्या ना. नाही नाही चालणार. का? चांगली आहे नोट. नाही नाही काकू, या वर्षीपासून कमीत कमी 101 रुपये आकडा ठरलाय वर्गणीचा. आणि सगळ्यांनी दिलेत बरं का? हो 101? 10 दिवस काय गाव जेवण घालणार आहात? हो द्या ना आता काकू, काय कटकट करताय, अजून मार्केट फिरायचं. मिळणार नाही. महागाई किती वाढली आहे? म्हणून तो वर्गणी वाढून मागतोय ना. काय झालं? काही नाही हो, ही पोरं गणपतीची वर्गणी 101 रुपये मागतायत. काम धंदा करायला नको, घरदार नाही, जबाबदारी नाही, सण आले की आले भीक मागायला दारोदार. उपटसुंबे कुठले. वर्गणी आमच्याकडनं घेता आणि खाली गणपतीच्या नावाखाली दारू ढोसता. हा, डीजे लावून मिरवणुका काढता, रस्त्यात अंगविक्षेप करून नाचता आणि तो स्पीकर मेला दिवस रात्र कोकलत असतो. अहो घरात बोलताना सुद्धा घसा फाडून बोलावं लागतं. आणि करमणुकीचे कार्यक्रम काय करता? हा, तमाशाचा फड आणता आणि नाटव्या नाचवता. हे कुणाच्या जीवावर? आमच्याच पैशावर ना. पैसे काय झाडाला लागलेत? अगं देऊन टाक, नाहीतरी पुढच्या वर्षी कुठे येणार आहेत मागायला. शेवटचं वर्ष आहे चाळीच्या गणपतीचं. ठीक आहे रे, तुमचे 100 रुपये. हॅलो. कोण ग? काय बोललात तुम्ही पोरांना? उपटसुंब काय करणार आहेस? उपटसुंब. वहिनी सकाळी 6 वाजता कामावर जातात, हे संध्याकाळी 4 वाजता घरी न जाता डायरेक्ट मंडपात येतात. मंडपाची कामं करतात, रात्रभर डेकोरेशनची कामं करतात, सकाळी 6 वाजता परत कामावर जातात. उपटसुंब. वहिनी तुमच्या पोराची तुम्ही जेवढी आतुरतेने वाट बघता ना संध्याकाळी शाळेत न येताना, तेवढीच त्याच्यापेक्षा जास्त आम्ही आमच्या गणपतीची दरवर्षी वाट बघतो. तुम्ही तुमच्या नवऱ्याला जेवढं प्रेमाने घास भरवलं नसेल ना, त्याच्यापेक्षा जास्त प्रेमाने आम्ही आमच्या गणपतीच्या मूर्तीसमोर प्रसाद चढवतो. तुमच्या लग्नात तुमचा बाप तुम्हाला सासरी पाठवताना रडला नसेल ना, त्याच्यापेक्षा जास्त आम्ही रडतो आमच्या गणपतीच्या विसर्जनाच्या दिवशी. उपटसुंब. 50 रुपये वर्गणी देता आणि त्याची आम्ही दारू पितो असं म्हणता. क्वार्टरचं रेट तरी माहिती आहेत का? घोरपडे, गणपतीच्या 10 दिवसात एक तरी मुलगा प्यायला दाखवा. घोरपडे तुमच्या डेंगे काढून जाईल मी. जाऊ दे, आईला तुमच्याशी बोलण्यात काय. तुम्हाला काय पडले गणपतीची? गणपती आला काय आणि गेला काय? फक्त डोंगराला पाहिलं पळत या आरतीचा मान घ्यायला. तुझे 100 रुपये. तुमच्या 100 रुपयाची भीक नाही लागली आमच्या गणपतीला. आणि ही पोरं आहेत ना, ही वर्गणी मागायला येतात, भीक नाही मागायला येत तुमच्या दारात. एकच सांगतो घोरपडे, आजपासून चाळीच्या गणपतीशी तुमचा संबंध संपला. मंडपाच्या आसपास जर दिसलात ना, आईचा घोरपडे तंगड्यात तोडून गळत बांधेल.